विसोबा चाटी समोरून घोड्यावरून आले, लगाम खेचले, रिकिबीत पाय अटकावला, खाली उतरले, 10-12 पावलं ज्ञानाच्या दिशेने आले, थांबले आणि आवाज दिला, ए कार्ट्या थांब. थांबला ज्ञाना आपला. विचारलं कुणाचाच रे तू? सांगितलं काका मी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेचा. कुठं गेला होतास? काका इंद्रायणीकडं. कशाला गेला होतास? काका स्नानाला. आणि त्याच वेळेस संतापला बोलता झाला, लाज बरी नाही वाटली रे कार्ट्या तुला? तुझ्या आई बापन आळंदी बाटवली तू आता इंद्रायणी बाटवायचा राहिला का रे कार्ट्या? पुन्हा जर एकदा या इंद्रायणीच्या तटावर दिसशील तर याद राख, तंगडे तोडून हातात देईल कार्ट्या तुझ्या. लक्षात आलं का तुझ्या? काय सांगितलं? पुन्हा जर या इंद्रायणीच्या तीरावर दिसशील तर तंगडा तोडून हातात देईन तुझ्या. थांबला ज्ञाना, वरतून बघितलं, हात जोडले आणि हात जोडून म्हणाला, काका आता पुन्हा कधी 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 म्हणून मी आता इंद्रायणीकडे येणार नाही, कधी येणार नाही. राग आला, संतापला, खाली वाकला, खाली पडलेला दगड घेतला आणि ज्ञानाच्या दिशेनं जोऱ्यात फेकून मारला. कोच पडली आणि गळगळ 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 रक्त ओघळलं. आपल्या ज्ञानाचं आज फार रक्त व्हायला गेलं.